राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज केलाय का शेतकरी मित्रांनो? मुदत रविवारपर्यंतच। आतापर्यंत 41 लाख लोकांनी अर्ज केला आहे। सर्वाधिक लातूर विभागातील, सर्वात कमी कोकणातून। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 41 लाखापर्यंत पोहोचली आहे। यातून 29,40,068 हेक्टरवरील पिकांचा विमा उतरण्यात आला आहे। योजनेतून गहू, हरभरा, रब्बी, कांदा पिकांसाठी सहभागीचा अंतिम मुदत 15 डिसेंबर पर्यंत आहे, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठीच्या सहभागाची मुदत 31 मार्च पर्यंत आहे। राज्यासाठी विकास धोरणाची अंमलबजावणी $1 लाख कोटी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले। तसेच 2028 ते 2030 पर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान $1 लाख कोटी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। हमी भावाने शेतमालाच्या खरेदीला मुदतवाढ। सोयाबीन, मूग, उडीद खरेदी डिसेंबर पर्यंत। सोयाबीन, मूग आणि उडीदच्या हमी भावाने होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे। डिसेंबर अखेर विविध सरकारी स्थानांकडून ही खरेदी होणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागेमध्ये वाढ, 13,750 प्रवेश क्षमता। देशभरात 71 नवी महाविद्यालये सुरू। देशात दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जवळपास 15,000 जागा निर्माण करायचे ध्येय केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्रालयाने ठरवले। साखर कारखान्यांनी थकविलेल्या कर्ज वसुलीचा बोजा, सरकारवर 2300 कोटीचा दावा। राज्य सरकारने कर्जाला कमी दिल्यावर ते कर्ज बुडवण्याची सरकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांची सवय मोडलेली नाही। अशाच प्रकारे 61 साखर कारखान्यांनी कर्ज फेडले नसल्याची 2,333 कोटीची रक्कम राज्य सरकारने द्यावी असा दावा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य सरकारकडे केला। यानंतर राज्य शासनाने नमते घेतले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबासह मोदींची भेट घेतली। अजित पवारांनी निवडणूक जिंकल्यानंतर मोदींशी भेट घेतली। 5 शहरांसाठी शिवाई प्रवाशाचा प्रचंड प्रतिसाद। एसटीला मिळते कोट्यवधी उत्पन्न। कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर। आता ई शिवाई बसने पुण्यातून बीड साठी सुरू झाले आहेत। आता ई शिवाई बसला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। यातील 27 बस पुणे विभागातील, तर तेवढ्याच बस इतर विभागातून पुण्यासाठी धावत आहे। त्यामुळे एसटीला ई शिवाई मधून कोट्यवधीचे उत्पन्न मिळत आहे। अभिनेता अल्लू अर्जुनला अटक। तेलंगणा उच्च न्यायालयाकडून 4 आठवड्याचा जामीन। साखरेच्या दराची केंद्र सरकारने चौकशी करावी, राजू शेट्टींची अमित शहाकडे मागणी। उत्तर भारतातील राज्य आणि महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कायम दिसत आहे। पंजाबमध्ये थंडीचा कडाका जास्त आहे। पंजाबमधील अहमदापूरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर महाराष्ट्रामध्ये येऊर येथे 0.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्यातील थंडीचा कडाका वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। शंभू सीमेवर तणाव, आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मार। देशात सध्या सोयाबीनचे भाव कमी झाले आहे। सोयाबीनला 4,000 भाव मिळत आहे। परिणाम शेतकरी अडचणीत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6,000 रुपये भाव देण्याचा शब्द पाळावा अशी मागणी शेतकरी करत आहे।